नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम। आज तुमच्यासाठी खास एक शुद्ध शाकाहारी पैलवानांची भाजी एक माझी मनापासून इच्छा झाली तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचली पाहिजे। त्याच्यामुळे आज आम्ही मटर आणि मेथी मसाला अशी सब्जी करत आहे। तर बाकी त्याच्यासाठी लागणारे साहित्य जे आहे ते भाजी बनवताना तुम्हाला दाखवेलच। कशी असेल रेसिपी तर नक्की आम्हाला कळवा, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर सुरुवातीला आम्ही 100 ग्रॅम तूप टाकून घेतले, नंतर लसूण टाकला आम्ही, त्याच्यानंतर जिरे टाकले आम्ही थोडेसे, नंतर कढीपत्ता टाकून घ्यायचा। चांगला तळल्यानंतर कांदा टाकून घ्यायचा, एक चिरलेला मस्त कांदा, कांदा बऱ्यापैकी तळून घेतलाय। त्याच्यानंतर आम्ही एक टोमॅटो टाकणार आहे। टोमॅटो चांगलं परतून घ्यायचे। टोमॅटो चांगलं बऱ्यापैकी तळून घेतले। टोमॅटो मोठं ठेवायचं कारण असे की आपली भाजी सगळ्यापेक्षा वेगळी असणार आहे। त्याच्यानंतर आपण वाटाणा आणि कोथिंबीर टाकतोय, चांगले तळून घ्यायचे। वाटाणा चांगला तळून घेतलाय। त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकायची, हळद चांगली परतून घ्यायची। नंतर थोडं मीठ टाकायचं चवीनुसार, जसं पाहिजे तसं तुम्हाला। त्याच्यानंतर थोडासा आमचा घरगुती गरम मसाला आहे आणि धना पावडर जी आपल्याला कुठं पाहिजे ती भेटते दुकानामध्ये, ती थोडीशी टाकायची। हे चांगलं परतून घ्यायचं। बऱ्यापैकी वाटाणा परतून झालेला आहे। मसाला पण चांगला मिक्स करून घ्यायचा। परतून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं। आता वाटाणा चांगला परतून घेतलाय, थोडंसं तूप कमी पडले असं वाटतंय, त्याच्यामुळं थोडं तूप टाकतो आणखी वरनं। आणि आपल्याला परत ही मेथी टाकून घ्यायची। मेथी चांगली आपल्याला हलवून घ्यायची। आता चांगली मेथी परतून घेतली, तर बघा अशी झाली मेथी। त्याच्यानंतर हे आमचं साहित्य, साखर आहे, हे तीळ आहे, हे शेंगदाण्याचं कूट आहे। याच्यामध्ये थोडंसं आम्ही लसूण पण टाकलेलं आहे। तुम्हाला तर माहिती आहे गावाकडं लसूण मिक्स करतात कुटामध्ये। काजू आहेत। साखर टाकायचं कारण असं आहे की जी मेथीचा कडवटपणा असतो तो पूर्णपणे साखर टाकल्यानंतर कमी होतो। आपल्याला सुरुवातीला साखर टाकून घ्यायची, त्याच्यानंतर आपल्याला तीळ टाकायचे आहेत आणि थोडंसं नॉर्मल, आणखी पण मला तूप कमीच पडते असं वाटते, त्याच्यामुळं आणखी थोडं तूप टाकायचं आहे। जवळजवळ 200 ग्रॅम आमच्या भाजीमध्ये तूप झालेलं आहे। तर हे चांगलं परतून घ्यायचं परत। पण तीळ टाकताना भाजून घ्यायचे। त्याच्यानंतर हे कूट टाकायचा शेंगदाण्याचा, जर जास्त झाला आहे थोडा कमी टाकायचा। आणि हे तळलेलं काजू हे आम्ही वरून टाकतो त्याच्यामध्ये। परत हे चांगलं परतून घ्यायचे आणि भाजी ही आमची अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। तर जी आमची भाजी आहे पैलवानची स्पेशल आणि प्रथम भाजी, व्हेजिटेरियन माणसांसाठी, व्हेजिटेरियन ॲथलेटिकसाठी, जे बी कोणत्याही गेममध्ये असतील त्यांच्यासाठी एक आम्ही पूर्णपणे ताकदीने प्रामाणिक प्रयत्न केला की ही भाजी तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे। अशा
आणखी खूप साऱ्या भाज्या आहेत व्हेजिटेरियन. मी स्वतः व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे माझी एक इच्छा झाली, त्याच्यामुळे मी तुमच्यापर्यंत ही भाजी पोचवली. जर तुम्हाला ही भाजी ट्राय करून बघा तुम्ही. जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा की बाबा अशाच भाज्याची रेसिपी तुम्ही परत शेअर करत जा, तरच आम्ही शेअर करू. जर तुम्हाला आवडलं तर. बाकी एक इच्छा झाली म्हणून केलं. तर हा आमचा चॅनल आहे, ह्या चॅनलवरनं सगळ्या भाज्या शेअर होतील. चॅनलचं नाव आहे खेळ माझा. त्याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाकी तर काय, परत भेटत राहू.